नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनपासून आत्तापर्यंत तुम्ही उत्तरं लिहून पाहिली असतील. उत्तरं लिहिताना काय काय प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्याला कशा पद्धतीची उत्तरं लिहिता येतात ह्याच्याबद्दल तुम्हाला एक अंडरस्टँडिंग क्रिएट झाली असेल. आणि आता यापुढेही आपण आपली उत्तरं कशा प्रकारे सुधारू शकू याच्याकडे आपण प्रयत्न करणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आजच्या पहिल्या प्रश्नाला डिस्कस दी इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वुमन आहे ना. तर कोफी अन्नान जे UNचे जनरल सेक्रेटरी होते, एक्स सेक्रेटरी, तर त्यांनी एकदा म्हटलं होतं, इफ यू आर आर्ग्युईंग अगेन्स्ट ग्लोबलायझेशन इट्स लाईक यू आर आर्ग्युईंग अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्लोबलायझेशन हे आजचं सत्य आहे आणि त्याला कुणीच नाकारू शकत नाही. आणि ह्या ग्लोबलायझेशनचा समाजातल्या प्रत्येक घटकावरती परिणाम हा होतच असतो. तर आपण ज्याला इम्पॅक्ट म्हणतो, तर इम्पॅक्ट हे दोन प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये एक तर पॉझिटिव्ह असतो आणि एक असतो निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. तर आता हे बघत असताना अशा प्रकारची कोणते प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट ऑन वुमन येऊ शकतो, यूथवर येऊ शकतो, त्याच्यानंतर जर बघाल ॲग्रिकल्चरवर येऊ शकतो. ठीक आहे, एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये एज्युकेशनवरती येऊ शकतो, हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरवरती येऊ शकतो. आणि अशा प्रकारे सर्व घटकांवरती जो परिणाम होतो आहे त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकता. आज आपण बघणार आहे वुमनवरती कोणता इम्पॅक्ट होतो आहे. तर इम्पॅक्ट बघत असताना पहिल्यांदा आपण बघणार आहे की काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे. आणि जर तुम्हाला एकदा पॉझिटिव्ह लिहून एकदा निगेटिव्ह इम्पॅक्ट लिहायचं असेल तर तुम्ही तसं लिहू शकता. और एकाच पानावरती चार्ट करून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारे म्हणजे एका चार्टच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही ते लिहू शकता. तर ते कसं लिहू शकता ते दोन्ही पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आता ज्यावेळेला आपण बघतो इम्पॅक्ट, तर इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटवरती काय परिणाम होतो आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट होती आहे आणि ती कशा पद्धतीने होती आहे, त्याच्यावरती कसा परिणाम होतो आहे. तर एक प्रकारे मायक्रो फायनान्सेस जे आहेत, आंत्रप्रिनरशिप अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या काय वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर वुमनना एक सर्वात महत्त्वाचा रोल आज सप्लाय चेनमध्ये क्रिएट झालेला आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही एक्झाम्पल्स याचे आता ज्यावेळेला तुम्ही एखादा मुद्दा लिहिता तर त्याला तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल देऊन म्हणजे त्याला तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आता तुम्ही काहीही लिहाल त्याच्यामध्ये तर त्याला काही अर्थ नाही. आपण काय कुणी मोठे नाहीत, आपण काय प्रेसिडेंट नाहीत, प्राईम मिनिस्टर नाहीत किंवा कुणी समाजशास्त्रज्ञ नाहीत की आपल्या कुणीही कोणत्याही लिहिलेल्या एखाद्या साध्या वाक्याला तेवढं वजन असेल. त्यामुळे त्याला एक्झाम्पलनी जर तुम्ही एक्झाम्पलची जर तुम्ही जोड दिली, एक्झाम्पलची जर मदत घेतली तर तुमचा पॉईंट आहे तो स्ट्रॉंगली त्या एक्झामिनरपर्यंत पोहोचणार आहे. आणि एक्झामिनर विल बी इम्प्रेस की बाबा ह्याला माहिती आहे हा काय लिहितो आहे. मग ह्याला एक्झाम्पल देत असताना सेवा सेल्फ एम्प्लॉईड वुमेन्स असोसिएशन ही असोसिएशन वुमनना वर्कफोर्समध्ये येण्यासाठी मदत करते. तेवढंच नव्हे तर वुमन लेड स्टार्टअप जे आहेत त्यांचं प्रमाण वाढत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बघतोय तर लीगल रिफॉर्म आणि वुमन्स राईट याच्यामध्येही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ग्लोबलायझेशनमुळे झालेले आहेत. ज्याच्यामध्ये जसं बघाल तर लीगल रिफॉर्म्स जे आहेत जे जास्त स्ट्रेंथन झालेले आहेत आणि वुमन्सचे राईट्स सेंट्रिक झालेले आहेत. वुमनच्या राईट्सना आज महत्त्व आहे. त्याच्यामध्ये स्ट्रिक्टर लॉज आहेत म्हणजे वुमनचं सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं त्याच्या अगेन्स्ट, तसंच डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट. त्याचबरोबर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 2017चा जो आहे दॅट सपोर्ट्स वर्किंग मदर, ही सुद्धा महत्त्वाची एक बाब आहे जी तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. त्याच्यानंतर एक बेटर हेल्थकेअर ॲक्सेस पॉसिबल झाला आहे. कशामुळे तर ग्लोबलायझेशनमुळे. तर वुमनना एक बेटर हेल्थकेअर ॲक्सेस मिळाला आहे. रिप्रोडक्टिव्ह राईट्स जे आहेत ते त्यांचे इम्प्रूव्ह झालेले आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये टेलिमेडिसिन, ग्लोबल हेल्थ इनिशिएटिव्ज कशा प्रकारे त्याला स्ट्रेंथन करतात हे लिहू शकता. त्याच्यामध्ये पुढे लिहित असताना ग्लोबल रिप्रेझेंटेशन अँड अवेअरनेस हा स्त्रियांमधला वाढलेला आहे आणि तो वाढत असताना एक ॲडव्होकसी प्लॅटफॉर्म जे आहेत त्या स्त्रियांच्या हक्कांचा पाठिंबा, त्याला हक्कांच्या ज्या मागण्या आहेत त्याला पाठिंबा देणारे बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत त्याच्याविषयी तुम्ही इथं लिहिलं पाहिजे. जसं की वुमन लाईक इंदिरा नोई, किरण मुजुमदार शॉ, त्यांनी एक ग्लोबल फिगर बनल्या आहेत. त्या ह्या ॲडव्होकसी ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याबद्दलही तुम्ही लिहू शकतात. बरं, आता जर तुम्हाला
इंदिरा नोई आणि किरण मुजुमदार शॉबद्दल माहिती नसेल तर प्लीज त्यांचं जाऊन ॲटलिस्ट विकिपीडियाचं पेज वाचा. आणि याच्यातच आपण पुढे जात असताना देअर आर नंबर ऑफ निगेटिव्ह इम्पॅक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ॲज वेल. मग आता निगेटिव्ह इम्पॅक्ट्स कोणते कोणते आहेत, जसं बघाल इनफॉर्मल आणि अनरेग्युलेटेड वर्क, ज्याच्यामध्ये आपण बघत असतो की बऱ्याचशा स्त्रियांना एक अनरेग्युलेटेड, त्याच्यामध्ये कसलंही रेग्युलेशन नसतं, अशा कामामध्ये अतिशय एका लो पेड जॉब्समध्ये काम करावं लागतं. आणि बरेचसे हे जॉब्स असतात ते एक्सप्लॉयटेटिव्ह असतात, त्यांच्यामध्ये त्यांचं बरंचसं शोषण होतं. याच्यामध्ये जसं की गार्मेंट इंडस्ट्री आहे, डोमेस्टिक अँड ॲग्रिकल्चरल वर्कफोर्स आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्यांचं शोषण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तेवढंच नव्हे तर सायबर क्राईम्स आणि ऑनलाईन हरासमेंट जी आहे स्त्रियांची ती वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये जसं बघाल ग्लोबलायझेशन मुळं बऱ्याच ठिकाणी सायबर बुलिंग आणि डिजिटल हॅरॅसमेंटचं प्रमाण हे काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जसं बघाल की केसेस ऑफ मॉर्फिंग म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलून त्याच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा एका विचित्र असलेल्या एखाद्या व्हिडिओमध्ये और एखाद्या फोटोमध्ये एखाद्या स्त्रीचा चेहरा लावून त्या स्त्रीला काय केलं जातं, टार्गेट केलं जातं, त्याबरोबर सायबर स्टॉकिंग केलं जातं. त्या आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल तर सोशल मीडियाजवरून तुम्ही राहत असलेल्या घराचा पत्ता शोधणंही सोपं आहे, तर इतक्या पुढं आज गेलेलं आहे. त्यामुळं सायबर सेफ्टी ही जास्त महत्त्वाची आहे आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर ती अतिशय जास्त महत्त्वाची आहे. ब्लॅकमेलिंग त्यामुळं वाढलेली आहे. आणि अशा प्रकारे आता सध्या मध्यंतरी तुम्ही टेलिग्रामवरती पाहिलं असेल की एखादी लिंक तुम्ही क्लिक केली की तुमच्यामुळं बऱ्याच लोकांना त्या लिंक शेअर झाल्या होत्या. अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या आज सायबर सेक्युरिटी ब्रीच करू पाहत आहेत, तर त्यांच्याविषयीचा तेवढा अवेअरनेस आजच्या जगामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर एक कल्चरल इरोजन आणि एक आयडेंटिटी क्रायसिस क्रिएट होती आहे. तर एका वेस्टर्न इन्फ्लुएन्समुळं बऱ्याच ठिकाणी बघाल तर मॉडर्न आणि ट्रॅडिशनल रोल्समध्ये कुठेतरी ती स्त्री अडकलेली आहे आणि तिला कळत म्हणजे त्यामुळं त्यांची जी ड्रेसिंग स्टाईल असेल किंवा लाईफस्टाईल चॉईसेस आहेत किंवा मॅरेज आहेत किंवा एक मॅरिटल एज जे वाढत चाललेलं आहे. साधारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एका योग्य वयामध्ये 25च्या आत लग्न करणं हे सर्वात महत्त्वाचं जरी असलं तर तुम्ही बघाल ग्लोबलायझेशनमुळं एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांचं आज लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे. मग आता त्याच्यावरून बऱ्याचशा डिबेट्स तुम्ही पाहत असता, त्यांनाही इथं ॲड्रेस केलं पाहिजे. त्याच्यानंतर इन्क्रीज ट्रॅफिकिंग आणि एक्सप्लॉयटेशन, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल एक ह्युमन ट्रॅफिकिंग होताना दिसतंय. त्याचबरोबर एक फोर्स्ड लेबर जे आहे ते पण इन्क्रीज झालेलं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंडिया हा एक प्रकारे सोर्स आहे किंवा एक डेस्टिनेशन आहे जिथे तुम्हाला जास्त ट्रॅफिकिंग विक्टिम्स बघायला मिळतात. तर दीज आर द निगेटिव्ह इम्पॅक्ट्स वुमनवरती झालेले ग्लोबलायझेशनचे. तर दिस वॉज वन वे ज्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, एकदा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स लिहाल, त्याच्याखाली मग निगेटिव्ह इम्पॅक्ट्स लिहाल. मग तुम्ही असंही करू शकता की एक अस्पेक्ट घ्याल, त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकाच ठिकाणी लिहाल. तर ही सुद्धा काय एक प्रकारे इफेक्टिव्ह वे आहे आन्सर रायटिंगची. आता ह्याच्यामध्ये लिहिताना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या. कुठे कुठे वाढल्या, IT-मध्ये, सर्व्हिसेसमध्ये, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये. त्याबरोबर वुमन्स आर एंगेज इन एंटरप्रेन्योरशिप ॲज वेल, राईट. मग आता निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत, इनफॉर्मल आणि अनऑर्गनाइज्ड जॉब्स आहेत. 96% ज्या स्त्री आहेत त्या काय करत आहेत, ज्या वर्कफोर्समध्ये आहेत त्याच्यामध्ये बघाल त्या एका इनफॉर्मल आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत आहेत. त्याच्याबरोबर जर बघाल वुमन ऑफन हॅव अ लो जॉब सिक्युरिटी, त्यांच्या जॉबची सिक्युरिटी तेवढी जास्त नसते. त्याचबरोबर एक लो पे आहे, सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स त्यांना तेवढेसे जास्त नाही आहेत. पुढे बघाल एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट ज्याला तुम्ही विचार करताय तर त्यामध्ये पॅरेंट्स जेव्हा आपण बघतोय तर मुलींच्या शिक्षणावरती जास्त पैसे खर्च करतात. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्हसुद्धा आहेत. वन चाइल्ड पॉलिसी जर म्हणजे गर्ल चाइल्ड असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे स्कॉलरशिप्स आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरती जास्त काय खर्च केला जातो आहे. बदलत्या जगाप्रमाणे स्टेममध्ये जसं की सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आज वाढत जाताना दिसतंय. त्याचबरोबर बरीचशी इनइक्वालिटीसुद्धा त्याबरोबर कोएक्झिस्ट करते. हायर एज्युकेशनमध्ये बिकॉज ऑफ द सोसायटल नॉर्म्स स्त्रियांना आजही शिक्षण घेताना बऱ्याचदा अडचणींना फेस करावं लागतं. तर वुमनची जी लिटरसी रेट आहे ती
पुरुषांच्या पेक्षा कमी आहे, आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा बघितलं होतं. तर आता याच्यामध्ये बघत असताना इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसुद्धा त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघूया. तर इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटमध्ये हायर वेजेस आज त्या स्त्रियांना मिळू शकत आहेत. आज तुम्ही बघाल मुलींची पॅकेजेससुद्धा सर्वात जास्त असतात. त्याचबरोबर त्या स्त्रीला मिळणारा त्याच्यातून इंडिपेंडन्स आहे तो सुद्धा वाढत चाललेला आहे. तेवढंच नव्हे तर त्या ॲक्टिव्हली कंट्रीब्यूट करतात फॅमिलीच्या इन्कममध्ये. आज फक्त मुलंच आपल्या आईवडिलांची काळजी घेतात असं नाही, तर आज मुलीसुद्धा आईवडिलांची काळजी घेऊ लागलेली आहेत. तर एवढंच नव्हे तर त्याचबरोबर त्याचा निगेटिव्ह आस्पेक्टही आपल्याला माहिती असला पाहिजे, ज्याच्यामध्ये बघाल तुम्ही त्याच्यात एक जेंडर वेज डिस्पॅरिटी आपल्याला बघायला मिळते. आता ही जेंडर वेज डिस्पॅरिटी आपण बघत असताना ज्यावेळेला आपण एक वुमन जे वेज अर्न करते त्याच सेम जॉबमध्ये एक मॅन जे वेज अर्न करतो ह्याच्यामधला डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. तेवढंच नव्हे तर एक ग्लोबल कॉम्पिटिशन जी आहेत बिग कॉर्पोरेशन्सची त्याच्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये वुमन लीडर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं प्रमाण आजही वुमन लेड बिझनेसेस इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत. त्याचबरोबर हेल्थ अँड वेलबिंगमध्ये ज्यावेळेला विचार कराल तर बेटर ॲक्सेस टू द ग्लोबल हेल्थकेअर आज टेलिमेडिसिन वेगवेगळ्या गोष्टींमुळं रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट झाल्यामुळं आपल्याला इथे बघायला मिळते. बट त्याचबरोबर ज्याला आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणतो त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस जो आहे त्या स्त्रीवरचा वाढत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर हेल्थ रिस्क फॅक्टरीज इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यासाठी स्त्रिया या बऱ्याचदा त्याच्यानी अफेक्ट होतात हेही आपल्याला बघायला मिळतं आहे. तर आता ह्याच्याबरोबर आपण ज्यावेळेला बघतो तर पॉलिटिकल आणि लीगल अवेअरनेसमध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही बघाल तर त्यामध्ये बघाल तर मोर वुमन इन पॉलिटिक्स यू कॅन सी टुडे. महिलांचं प्रमाण पॉलिटिक्समध्ये वाढत चाललेलं आहे. बट आता हे वाढत असलेलं प्रमाण जसं आपण लास्ट सेशनमध्ये पण बघितलं होतं की स्त्रियांच्यासाठी पंचायती राज इन्स्टिट्यूशनमध्ये बऱ्याच ठिकाणी रिझर्वेशन्स आहेत. बट तुम्हाला माहितीच असेल सरपंच पती नावाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये स्त्री सरपंच असूनसुद्धा सर्व कारभार हा त्या स्त्रीचा पती पाहत असतो म्हणून त्याला सरपंच पती म्हटलं जातं. तर त्याही आज बघायला मिळतात विच विल बी इन अ वे तेवढं त्यात म्हणजे अजून फ्रीडम त्या स्त्रिया उपभोगू नाही शकत आहेत. म्हणजेच काय याच्यामध्ये ज्याला बघा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ही एक म्हणजे हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. ओके, तर आता ह्याच्यामध्ये पुढे गेल्यावरतीच सोशल अँड कल्चरल चेंजेस ज्यावेळेला आपण बघत आहे तर मोर जेंडर इक्वॅलिटी आपल्याला आजच्या जगामध्ये बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन आपण पाहू शकतो आहे. त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगची एक पॉवर त्या स्त्रीला मिळालेली आहे. तेवढंच नव्हे कास्ट आणि मॅरेजेसमध्ये असलेला कास्टचा प्रभाव आज कुठेतरी मागं पडताना दिसतोय. आज स्त्री शिक्षित आहे, त्याचबरोबर ती चांगल्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळाल्यामुळे एका चांगल्या जॉबमध्ये आहे. त्यामुळे ती स्वतःच्या आयुष्याचे डिसिजन स्वतः घेऊ शकत आहे. बट त्याच वेळेला कल्चरल इरोजन आपल्याला बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये बघाल की ट्रॅडिशनल ज्या फॅमिलीच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या कुठेतरी चेंज होताना दिसत आहेत. तेवढ्या तर ट्रॅडिशनल नाही राहिलेल्या आहेत. बट वुमन किती पण जरी एका पद्धतीनं आपण म्हटलं की त्या ट्रॅडिशनल रोलमधून बाहेर पडतात बट त्या बाहेर पडण्यासाठी सुद्धा त्यांना बराचसा बॅकलॅश सहन करावा लागतो. त्यांना तेवढा चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय म्हणतात ना की फक्त ग्लोबलायझेशन हे तुमच्या पोशाखाचं किंवा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींचं समाज संस्थांचंच होऊन उपयोग नाही तर विचारांचं सुद्धा व्हायला पाहिजे. ते अजून तितक्या प्रमाणात झालेलं नाही आहे. त्यामुळे तो बॅकलॅश तो स्त्रियांना बघायला मिळतो. आणि ज्यावेळेला आपण पुढे बघतो तर टेक्नॉलॉजी अँड डिजिटल इन्क्लुजनच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करू तर ह्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इन्क्लुजनमध्ये वुमन हॅव ॲक्सेस टू द ग्लोबल इन्फॉर्मेशन टुडे. ई लर्निंग आहे, डिजिटल फायनान्स आहे, त्यामुळं आज त्यांना बराचसा फायदा मिळत आहे. बट ॲट द सेम टाईम सायबर क्राईम आहे जो सर्वात जास्त वाढीस लागलेला आहे. वर्कप्लेसमधल्या चॅलेंजेसचा जर विचार कराल तर वुमनना वेगवेगळ्या प्रकारच्या लिडरशिप एक वुमन लेड बिझनेसेसचं प्रमाण वाढत चाललं आहे असं आपण बघू शकतो. आणि ॲट द सेम टाईम ड्युअल बर्डन त्या स्त्रीवरती आहे. म्हणजे ती घरातलीही कामं करते त्याबरोबर ती जॉबमध्ये आहे तिथेही सुद्धा कामं करते. तर त्याच्यामध्ये प्रोफेशनल आणि डोमॅस्टिक दोन्हीकडच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ती काय करते ॲट अ टाईम ती ट्राय करते आणि त्यामुळं तिच्यावरती ते ड्युअल बर्डन क्रिएट झालेलं आहे. तर मेकनायझेशन अँड इंडस्ट्री शिफ्ट ज्यावेळेला आपण विचार करू तर इंडस्ट्रियल ॲडव्हान्समेंट त्यामुळं काय झालं एक नवीन फॉर्मल जॉब्स क्रिएट झाले आहेत. नव्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या स्त्रीला मिळत आहेत. बट त्याच वेळेला
जॉब लॉसेस इन द ट्रॅडिशनल वुमन, आणि ज्याच्यामध्ये आपण बघाल ज्यामध्ये एक ट्रॅडिशनल वुमन डॉमिनेटेड जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये हँडलूम्स, हँडीक्राफ्ट, फूड प्रोसेसिंग ह्यामधले जे आहेत ते जॉब्स कमी होत चालले आहेत. हा एवढा मुद्दा महत्त्वाचा नाही, हा नाही लिहिला तरीसुद्धा चालेल, कारण इतक्या डेप्थमध्ये जायची गरज नाही आहे. आता पुढे जायला बघेल की काय फ्युचर स्टेप्स असले पाहिजेत. मी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितले की त्याच्यानंतर ज्याला तुम्ही कन्क्लुजनकडे जाल, गिव्ह सम फ्युचर स्टेप्स की कशाप्रकारे ही परिस्थिती सुधारली जाऊ शकते, की याचा चांगल्या पद्धतीने ग्लोबलायझेशनचा फायदा त्या स्त्रियांसाठी घडवून म्हणजे मिळवता येऊ शकेल किंवा त्याच्यामधून त्यांचा विकास घडवता येऊ शकेल ह्याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. मग ज्याला आपण की एरियाज बघतो तर वर्कफोर्समध्ये इक्वॅलिटी आली पाहिजे, तर स्ट्रिक्ट इन्फोर्समेंट ऑफ इक्वल पे आणि एक लेबर लॉजसुद्धा स्ट्रॉंगली काय केले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत फर्स्ट. त्याच्यानंतर स्टेममध्ये आणि लिडरशिपमध्ये काय केलं पाहिजे, वुमनचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय कराल, वुमनना एनकरेज कराल स्टेम फील्डमध्ये येण्यासाठी, राईट. त्याच्यानंतर सायबर सेफ्टी आणि डिजिटल अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. आणि सायबर सेफ्टी आणि डिजिटल अवेअरनेसबद्दल बोलत असताना एक स्ट्रॉंगर सायबर लॉज आणले पाहिजेत आणि त्याचबरोबर डिजिटल लिटरसी कॅम्पेनसुद्धा क्रिएट केला पाहिजे. त्याचबरोबर जर पुढे बघाल सोशल प्रोटेक्शन आणि मॅटर्निटी बेनिफिट्स आहेत तर ते सुद्धा बेटर चाइल्ड केअर पॉलिसीज क्रिएट झाली पाहिजेत. मॅटर्निटी बेनिफिट जे आहेत ते चांगल्या पद्धतीने त्यांना मिळाले पाहिजेत. फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स वुमनना असले पाहिजेत. बरोबरच इलिमिनेशन ऑफ एक्सप्लॉयटेटिव्ह वर्क प्रॅक्टिसेससुद्धा काय त्यांचं इलिमिनेशन झालं पाहिजे. आता त्या इलिमिनेशनमध्ये तुम्ही काय कराल तर तुम्ही यू विल स्ट्रेंथन दी लेबर लॉज. त्याचबरोबर तुम्ही काय कराल, वुमनना इन्फॉर्मल सेक्टर, फॉर्मल सेक्टरमध्येच नव्हे तर इन्फॉर्मल सेक्टरमध्ये सुद्धा त्यांचं काय कराल, एक प्रोटेक्शन तुम्ही त्याच्यामध्ये घडवून आणाल. त्याच्याचबरोबर जसं जसं आपण बघतोय की त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्याला बघतोय तर त्यांची डिजिटल सेफ्टी आणि सेक्युरिटीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांना तिथेसुद्धा प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे. इक्वल पे आणि एम्प्लॉयमेंटबद्दल आपण आता ऑलरेडी बोललो आहे. स्किल डेव्हलपमेंट आणि एज्युकेशनच्या त्यांना मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज वाढवल्या पाहिजेत. स्पेशल स्कॉलरशिप इन्सेंटिव्स दिले पाहिजेत. आता जरी त्या स्कॉलरशिप असेल तरी त्यांचं इम्प्लिमेंटेशन चांगलं असलं पाहिजे. बऱ्याचदा स्कॉलरशिप असतात बट त्याच्याविषयीचा अवेअरनेस नसतो, तर तो अवेअरनेस क्रिएट केला गेला पाहिजे. तेवढंच नाही तर एक वर्क लाईफ बॅलन्ससुद्धा त्यांना, म्हणजे मी जसं म्हटलं की फ्लेक्झिबल आवर्स असले पाहिजेत, तर त्याचबरोबर फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स तर असलेच पाहिजेत, बट अगेन अफोर्डेबल चाइल्ड केअर फॅसिलिटीज पण त्यांच्यासाठी असल्या पाहिजेत. लिगल प्रोटेक्शन त्यांना असलं पाहिजे. स्ट्रिक्ट लॉज जे आहेत ते वर्कप्लेसमध्ये हॅरॅसमेंट, नॉट जस्ट दॅट, ओव्हरऑल त्यांचं सेक्शुअल हॅरॅसमेंट नाही झालं पाहिजे, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तेवढंच नाही, एक बेटर अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. बऱ्याचदा माहितीच नसतं की अशा वेळेला करायचं काय, तर त्यांना त्याच्याविषयी अवेअरही केलं पाहिजे. त्यांना त्या प्रकारचं काय म्हणतात, एक ट्रेनिंगसुद्धा दिलं गेलं पाहिजे. तर हेल्थ आणि वेलबिंग, तर त्याच्यामध्ये जर बघाल तर त्यांच्या मेंटल हेल्थसाठी, त्यांच्या मेंटल हेल्थ सपोर्टसाठी आणि ओव्हरऑल त्यांच्या फिजिकल हेल्थसाठी सुद्धा वेगवेगळे इनिशिएटिव्ज इथे आणणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे ग्लोबलायझेशन ज्या पद्धतीनं होत आहे त्याचा बेनिफिट त्यावेळेला जाऊन स्त्रियांना मिळेल. बघाल तर बरेचसे पॉईंट्स हे खूपच साधारण होते. त्यांना फक्त आपण चार्ट फॉर्ममध्ये लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, महत्त्वाचे पॉईंट्स हायलाईट केले होते आणि त्यामुळे ते आकर्षक दिसत होतं. आणि अशा प्रकारेच माहिती तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कारण आयोगाचे जे पेपर तपासणारे परीक्षक असतील, जसं मी तुम्हाला पहिल्या सेशनपासून सांगते आहे की त्या व्यक्तीकडे 100 पेपर असतील तर त्याच्यामध्ये एखाद दुसराच पेपर असेल जो त्याचा लक्ष वेधून घेईल आणि तिथे तो जास्ती मार्क देईल आणि तो पेपर हा आपला असला पाहिजे. ह्याच्या पुढचा प्रश्न आपण बघूया, हाऊ डज ओव्हर पॉप्युलेशन अफेक्ट इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. हा प्रश्न आहे असं उचलून जर तुम्ही गुगल केला तर तुम्हाला बरेचसे आर्टिकल्स वाचायला मिळतील आणि आय वुड सजेस्ट की तुम्ही ते वाचावेत. कारण त्या आर्टिकल्समधून तुम्हाला तुमचा एक बेस क्रिएट होईल आणि इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीबद्दलचं तुमचं स्वतःचं काहीतरी मत तयार होईल. इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी तुम्ही फक्त पुस्तकी वाचली असेल तर त्याच्यामधून तुमची मतं तेवढी काही जास्त निर्माण नाही होणार, बट एखादा लेख वाचल्यानं तुमचे ओपिनियन्स खूप चांगल्या पद्धतीनं बनतील. आणि त्यासाठी असे जे प्रश्न असतात ना, ह्याच्यावरती जर एखादं आर्टिकल असेल तर ते आर्टिकल आपण वाचलं पाहिजे आणि तिथून आपल्याला आपली मतं बनवता येऊ शकतात. मग आता ही मतं बनवताना सुद्धा तेवढंच
तेवढा एक आर्टिकल वाचून नाही जमणार, तर त्याचबरोबर तुम्ही त्याच्याबद्दल त्याचं विकिपीडिया पेज वाचा. तेवढंच नव्हे तर त्याच्याविषयी कुठल्या ज्या मिनिस्ट्रीज आहेत त्यांची पेजेस वाचा. इंटरनॅशनल लेवलला कुठली मिनिस्ट्री त्याच्यासाठी किंवा कुठला एखादा इनिशिएटिव्ह आहे जो त्याच्यासाठी काम करतो त्याच्याबद्दल तुम्ही वाचा. तर तुमचे आन्सर्स हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व घटकांना स्पर्श करणारे असतील. राईट. तर आता हा क्वेश्चन बघत असताना जेव्हा आपण बघतोय तर दिस इज समथिंग, हा मी नोट बनवला आहे एका आर्टिकलवरून. ठीक आहे. दिस इज नॉट द आन्सर वी आर डिस्कसिंग राईट ना. मी एका आर्टिकलमधून बनवलेली नोट आहे आणि त्या आर्टिकलमधून नोट बनवताना जे जे आपण इम्पॅक्ट बघतोय ओव्हर पॉप्युलेशनचे, तर त्याच्यामध्ये रिसोर्स डिप्लिशन आणि स्कार्सिटी, बऱ्याच प्रमाणात रिसोर्सेस काय होतात त्यांच्यात घट आपल्याला बघायला मिळते. वॉटरमध्ये म्हणजे वॉटर स्कार्सिटी, आपल्याला पाण्याचं सुद्धा प्रमाण काय कमी होत चाललेलं आहे. तेवढंच नव्हे, फूड सिक्युरिटी चॅलेंजेस आज क्रिएट झालेले आहेत. त्याचबरोबर एनर्जी कन्झम्पशन, फॉसिल फ्यूल्स याच्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम झालेला आपण बघतो. तेवढंच नव्हे, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आपण म्हणजे काय, जो ऱ्हास होतोय पर्यावरणाचा तोही आपल्याला बघायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण बघतोय डिफॉरेस्टेशन होत चाललेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, हॅबिटॅट लॉस होतोय, बरीचशी बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतोय, तोही एक परिणाम आहे. त्याच्यानंतर पोल्युशन आहे, वेस्ट जनरेशन आहे, क्लायमॅट चेंज काय झालेलं आहे तर ते ॲक्सेलरेट झालेलं आहे. क्लायमॅट चेंज आपण बघतच असतो, बट ओव्हर पॉप्युलेशनमुळे काय त्याचं ॲक्सेलरेशन झालेलं आपण बघत असतो. तेवढंच नव्हे तर बायोडायव्हर्सिटी लॉस, स्पीशीज एक्सटेन्शन आपल्याला बघायला मिळते. पॉसिबल सोल्युशन टू काय आहे त्या ओव्हर पॉप्युलेशनचा जो इम्पॅक्ट, त्याच्यासाठी पॉसिबल सोल्युशन्स काय आहेत, कुठल्या ॲक्शन्स घेऊ आपण त्याच्यामध्ये शकतो, त्याच्याबद्दल त्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं. एवढंच नव्हे, फॅमिली प्लॅनिंग आणि एज्युकेशन किती महत्त्वाचे आहे. सस्टेनेबल कन्झम्पशन पॅटर्न काय असला पाहिजे. सस्टेनेबल कन्झम्पशन पॅटर्न म्हणजे काय की पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार अशा गोष्टींचा वापर आपण केला गेला पाहिजे. इन्व्हेस्टिंग इन टू रिन्युएबल एनर्जी, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं तर रस्त्यावरचे लाईटसुद्धा आज सोलारचे आहेत. मग आपण इंधनाची बचत कशी केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या सोलार पॅनल्स थ्रू किंवा वॉटर कन्झर्वेशन प्रोग्राम्स थ्रू कशाप्रकारे आपण पर्यावरणाला प्रोटेक्ट करू शकतो तेही आपल्याला माहिती पाहिजे. वेस्ट मॅनेजमेंट इम्प्रूव्ह केलं पाहिजे, त्याच्याबरोबर कन्झर्विंग अँड रिस्टोरेशन ऑफ द इकोसिस्टीम झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे ओव्हरऑल ही पीपीटी तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल. जस्ट गो थ्रू दिस. यामध्ये मी काही नाही केलं आहे, एक आर्टिकल उचलून त्याचा एक क्रक्स बनवायचा प्रयत्न केला आहे आणि तिथून मला एक जनरल आयडिया येते की मी कसं एखादं उत्तर लिहिलं पाहिजे. ठीक आहे. मग आता ज्यावेळेला आपण पर्यावरणाचा विचार करतोय राईट किंवा आपण ज्यावेळेला इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीबद्दल बोलतोय आणि त्याच्यावरती होणाऱ्या ओव्हर पॉप्युलेशनचा आपण काय करतोय विचार करतोय, तर मग साधा विचार करा. तुम्ही कुठल्याही सोसायटीमध्ये राहत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारं पाणी म्हणजे लिमिटेड आहे, तुमच्या आजूबाजूची संसाधनं लिमिटेड आहेत. आता तुम्ही जर समजा एका सोसायटीमध्ये 50 लोक राहत असतील असा विचार करा आणि तिथे जर अचानक 500 लोक राहायला लागली, तर तिथे असणारे जे रिसोर्सेस आहेत त्या 500 लोकांना पुरतील का? एकदम सोपा प्रश्न आहे आणि एकदम सोप्या प्रश्नातूनच आपल्याला उत्तरं मिळणार आहे. जसं मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये बोलले होते की समजा असा एखादा एरिया आहे जिथे लोक राहत आहेत. ठीक आहे. सॅनिटेशनच्या ज्या काही व्यवस्था आहेत, म्हणजे जे नाले आहेत, तिथं मिळणारं पाणी आहे, तिथं मिळणारी बाकीची संसाधनं आहेत, तिथं जे कचऱ्याची विल्हेवाट लावायला येणारे लोक आहेत त्यांना एक म्हणजे मिळणारं वेतन आहे आणि ह्या सगळ्या दृष्टीने ही एक सोसायटी काय काम करत आहे. समजा असं आपण धरून चलो की इथं 10च लोक राहतात आणि त्या 10 लोकांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथे आहेत. बट समजा बाहेरून येऊन लोक इथे राहायला लागले किंवा इथली पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेशन झाली आणि ह्याला 10ने मल्टिप्लाय करून इथे जर 100 लोक राहायला लागले, तर इथलं सॅनिटेशन त्यांना पुरणार नाही. इथल्या कचऱ्याची तितकी व्यवस्थित विल्हेवाट नाही लागणार. त्यांना जेवढं पाणी जी आपली महत्त्वाची गरज आहे ते पाणीसुद्धा त्यांना नाही पुरणार. त्यांच्या घरामध्ये तेवढी त्या पर्टिक्युलर ह्या जागेतली स्वच्छता व्यवस्थित नाही होऊ शकणार. त्यामुळं रोगराई पसरेल. त्याच्याबरोबर त्यांना मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा डिवाईड होतील. तेवढंच नव्हे तर ह्या एरियामध्ये राहणाऱ्या लोक जे काय आहेत, जी काही संसाधनं आहेत त्यांचा जास्त वापर करायला लागतील आणि त्यामुळं पर्यावरणाचा ओव्हरऑल ह्या एरियामध्ये काय होईल, ऱ्हास होईल. आणि ह्यांनाच तुम्हाला अगदी एका म्हणजे काय फॉर्मल वर्ड्समध्ये ह्याला तुम्हाला उत्तरात लिहायचं आहे. जसं की त्याच्यामध्ये बघाल निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे ओव्हर पॉप्युलेशनचा हे आपण लिहिणं. जे आधीचं बघितलं जस्ट एक तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी सांगितलं होतं, बट इथे जे आपण बघतोय म्हणजे हा भाग तुम्ही उत्तरामध्ये इन्क्लूड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल की जसं की रिसोर्सचं डिप्लिशन होतं आहे.
आणि रिसोर्स डिप्लेशन ज्याच्याबद्दल आपण आता ऑलरेडी बोललो, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही लिहित असताना वॉटर क्रायसिस इन चेन्नई 2019मध्ये जो झाला, सर्वात जास्त प्रॉब्लेम झाला त्याच्याविषयी लिहू शकता की ओव्हर एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ ग्राउंड वॉटर झालं. ग्राउंड वॉटर खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. तेवढंच नव्हे, पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात एक्सेसिव्ह ग्राउंड वॉटर वापर केला गेला. आणि पॉवर शॉर्टेज इन UP म्हणजे याच्यामध्ये तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये झालं पॉवर शॉर्टेजचं सुद्धा उदाहरण लिहू शकता. पुढची गोष्ट म्हणजे डिफॉरेस्टेशनचा आपण विचार करतोय, तर ह्या डिफॉरेस्टेशनमध्ये जर तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणात काय आहे तर ॲग्रिकल्चरसाठी लँड क्लिअर केली जाते. अर्बनायझेशन असेल, इंडस्ट्री असेल, एवढंच नव्हे तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काय होते, जंगलं क्लिअर केली जातात. आणि ज्याला बघाल की अरवली हिल्समध्ये तर ह्यामध्ये इलिगल मायनिंगमुळं बऱ्याचशा प्रमाणात तिथलं जे जंगल आहे तर म्हणजे जे फॉरेस्ट आहे ते डिग्रेड होतं आहे. तेवढंच नव्हे, अंदमान आणि निकोबार आयलँड्समध्ये सुद्धा बघाल बऱ्याचशा इंडस्ट्रीजसाठी सुद्धा आणि प्लस टुरिझमच्या नावाखाली सुद्धा बरंचसं सेटलमेंट सेटलमेंटचं जे आहे ते एक्सपान्शन होत आहे. आणि त्यामुळे तिथली सुद्धा जंगलं जी आहे ती क्लिअर केली जात आहेत. अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीबद्दल जेव्हा आपण बोलतो आहे तर मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतो आहे आणि त्याच्यामध्ये हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होतं आहे. त्या बायोडायव्हर्सिटीला राहण्यासाठी जर जंगलच तुम्ही क्लिअर केली तर तिथली जी बायोडायव्हर्सिटी होती ती डिरेक्टली काय होते, नाश पावते. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही सुंदरबनमधले जे मॅनग्रूव्ज आहेत त्यांचा जर विचार कराल तर त्यांच्यामध्ये ते टायगर हॅबिटॅट आहे तो श्रिंक होतो आहे. तेवढंच नव्हे तर एक सी लेवल वाढत चालली आहे, त्याबरोबर डिफॉरेस्टेशन होतं आहे. आणि सी लेवल राईज आणि डिफॉरेस्टेशनमुळं हे सुंदरबनचे जे मॅनग्रूव्ह आहे ते हळूहळू श्रिंक होताना आपल्याला बघायला मिळते. तेवढंच नव्हे, वेस्टर्न घाट्समध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये इन्क्रोचमेंट फॉर द प्लांटेशन आणि अर्बनायझेशन जे झालं आहे त्याच्यामुळे तिथेही आपल्याला झालेला परिणाम बघायला मिळतो. पोल्युशन आणि वेस्ट जनरेशन जास्त होतं ओव्हर पॉप्युलेशनमुळं. आणि त्याच्यामुळं काय होतं तर याच्यामध्ये उदाहरण आता बघ दिल्लीचं एअर पोल्युशन. आता दिल्लीमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली श्वसनाच्या कुठल्याही आजारामुळं तर त्याला बरं होण्यासाठी काय सांगतो डॉक्टर की तू दिल्लीच्या बाहेर जाऊन एक 4 महिने राहून ये तर तुला बरं वाटेल. इतक्या प्रकारे म्हणजे तिथलं पॉल्युशन जे आपलं स्टबल बर्निंग आहे त्यामुळे तिथलं जे एअर पॉल्युशन आहे ते सर्वात जास्त वाढलेलं आहे. एवढंच नव्हे तर प्लास्टिक पॉल्युशनही आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळतं वाराणसी आणि गंगामध्ये. आणि तुम्ही साधारण आता न्यूजमध्ये तिथलं झालेलं म्हणजे तिथलं पाणी पिण्याच्या लायकीचं कसं नाही आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे सर्वात जास्त काय म्हणतात कशा प्रकारे त्याच्यामधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रमाण जास्त आहे याच्याविषयीचे बरेचसे रिपोर्ट न्यूजमध्ये पाहिले असतील. क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. क्लायमेट चेंजमध्ये CO2चं इमिशन जास्त बघायला मिळतं. ज्या पद्धतीनं ओव्हर पॉप्युलेशन आहे त्याबरोबरच आपण वापरतो जी वाहनं जी वापरतो, वेगवेगळी संसाधनं जी वापरतो, ज्या प्रकारे ह्युमन त्याला एक्सप्लॉईट करत आहे तेही वाढत जातं. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. आणि ह्याचाच परिणाम आपण ज्याला बघतोय केरला फ्लड्स इन 2018 असेल किंवा सायक्लॉन अम्फान असेल 2020मधलं, तर ह्यामुळं आपण बघतोय की रायझिंग सी टेम्परेचर कशाप्रकारे त्याच्यावरती परिणाम करत आहे. एवढंच नव्हे तर अर्बन ओव्हर क्राउडिंग क्रिएट झालेलं आहे. आणि हे अर्बन ओव्हर क्राउडिंग जे म्हणतो त्यामुळे एक रॅपिड अर्बनायझेशनमुळं काय झालं आहे, अर्बन एरियामध्ये खूप गर्दी झालेली आहे. आणि या गर्दीमुळं काय होतं आहे तर मुंबईमधले स्लम्स तुम्ही बघता धारावीमध्ये त्याच्यामध्ये एक ओव्हर क्राउडिंग आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर बेंगलोरमध्ये आज ट्रॅफिकचं केवढं कंजेशन होतं आहे तेही तुम्ही बघता. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा बघा, सगळं राहू दे, आज पुण्यामध्ये बघा किती जास्त ट्रॅफिक वाढलेलं आहे. त्याचबरोबर पुअर वेस्ट मॅनेजमेंट आहे. मी तुम्हाला मगाशी जसं उदाहरणातून सांगितलं की एक वेस्ट मॅनेजमेंटही तेवढ्या चांगल्या पद्धतीनं होऊ नाही शकणार. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे गाझीपूर लँडफिल दिल्लीजवळ, ज्याच्यामध्ये आपण वन ऑफ द लार्जेस्ट काय म्हणतो गार्बेज डंप आपण तिथे म्हणतो जो क्रिएट झालेला आहे, ज्यामुळे हेल्थ रिस्क क्रिएट होते आहे. त्याच्याच बरोबर बेलांदूर लेक आहे जो की बँगलोरमध्ये आहे, ज्याच्यामध्ये टॉक्झिक फोम क्रिएट झाला आहे पोल्युशनमुळं. आणि अशा प्रकारची तुम्ही उदाहरणं देणं अपेक्षित आहे तुमच्या पॉईंट्सना स्ट्रॉंग करण्यासाठी. मग सस्टेनेबल सोल्युशन काय ह्या ओव्हर पॉप्युलेशनच्या प्रॉब्लेमसाठी, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय की ओव्हरऑल फॅमिली प्लॅनिंग आणि अवेअरनेस वाढवला पाहिजे. आणि हा अवेअरनेस कुठून वाढेल तर तो एज्युकेशनमधून वाढेल. आणि हे एज्युकेशनमधून अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर केरळाचा लो बर्थ रेट इज द एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये ड्यू टू हाय लिटरसी तिथे फॅमिली प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे तिथे बघाल तर तिथे एक चांगल्या पद्धतीने
फॅमिली प्लॅनिंग होऊ शकते बिकॉज ऑफ द हाय लिटरसी रेट. पुढे जाऊन बघाल तर रिन्युएबल एनर्जीचा वापर जास्त केला पाहिजे, फॉसिल फ्यूल्सपासून तिकडे शिफ्ट झालं पाहिजे. तर गुजरातचं सोलर पार्क दॅट इज Charanga, one of the largest solar power project in the world. तर दिस इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर झालं पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंग झाली पाहिजे. त्याच्यासाठी सिक्कीममध्ये विच बिकेम इंडियाज फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक स्टेट. ओके, हे उदाहरण तिथं आलंच पाहिजे. त्याचबरोबर आपण जसं पुढं जाऊ तर इम्प्रूव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण त्याला सुधारूया. तर इंदोर ही एक स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट, इंदोरचं एकदम क्लीनेस्ट सिटी, त्यांच्या इफेक्टिव्ह वेस्ट डिस्पोजलमुळं आपण त्याला म्हणतो. एवढंच नव्हे तर एक ग्रीन अर्बन प्लॅनिंग झालं पाहिजे. कशाप्रकारे त्यातले ग्रीन्स आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करता यायला पाहिजेत. जसं की दिल्ली मेट्रो एक्सपान्शन ज्या वेळेला होत आहे तर त्यांनी व्हेहिक्युलर पॉप्युलेशन आणि कंजेशन त्या सिटीमधलं कमी होईल. मग अशा प्रकारे अर्बन प्लॅनिंग करत असताना इट शुड बी ग्रीन अर्बन प्लॅनिंग, की त्याच्यामध्ये तुम्ही पॉल्युशन कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही सस्टेनेबिलिटी वाढवू शकताय. आणि अशा प्रकारे तुम्ही अपेक्षित आहे लिहिणं, ज्याला आपण ओव्हर पॉप्युलेशनचा संबंध सस्टेनेबल इन्व्हायरमेंट बरोबर लावतोय, तर ओव्हर पॉप्युलेशनमुळं होणारे प्रॉब्लेम्सही सांगा आणि त्याच्याबरोबर टुवर्ड्स द कन्क्ल्युजन त्याच्यासाठी इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठीचे सोल्युशन्सही तुम्ही सांगा आणि त्यावेळेला तुमचं ते उत्तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर होणार आहे. त्याच्याबरोबर नाव विल गो टू द लास्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे की एक्झामिन द रिलेशनशिप. आपल्याला ते इथे रिलेशनशिप सांगायची आहे बिटवीन द पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. गरिबीचा बेरोजगारीशी असलेला संबंध आपल्याला सांगायचा आहे. तर आता हे सांगत असताना यू आर सपोज टू राईट अबाउट डिफरंट ॲस्पेक्ट्स. त्याच्यासाठी तुम्हाला अनएम्प्लॉयमेंटमुळं कशाप्रकारे पॉवर्टी लीड होते हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि पॉवर्टीमुळं एज्युकेशनचा ॲक्सेस नसल्यामुळं कशाप्रकारे म्हणजे एका बेरोजगारीला चालना मिळते. ओव्हरऑल दोन्हीकडने एक सायक्लिक आर्ग्युमेंट ही होऊ शकते की दोन्हीकडून ते एकमेकाशी काय म्हणजे काय इंटरलिंक्ड आहेत आणि एक रिलेटेड आहेत. तर तेच आपण इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे उत्तरामध्ये. तर आता अनएम्प्लॉयमेंटमुळं कशाप्रकारे पॉवर्टी येते तर आणि पॉवर्टीमुळं कशाप्रकारे अनएम्प्लॉयमेंट होते हे दोन मुद्दे आपल्याला सुरुवातीला सांगितले पाहिजेत. मग अनएम्प्लॉयमेंट लिडिंग टू द पॉवर्टी जेव्हा म्हणतो, जॉबलेसनेस जर असेल तर त्या व्यक्तीकडं कुठलंच इन्कम नसणार आहे आणि इन्कम नसल्यामुळं तो कुठल्याही बेसिक नेसेसिटीज आहेत त्या अफोर्ड नाही करू शकणार आहे आणि त्यामुळं ऑफकोर्स तो एका म्हणजे काय गरिबीच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे. राईट. आता याच्यामध्ये सांगत असताना रायझिंग अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया दॅट कुड बी द एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये 2023मध्ये आपण बघत आहे की अनएम्प्लॉयमेंट रेट्स आर हायेस्ट they rose to around 8.3% in December of 2023 and leading. आता ह्याच्यामध्ये बराचसा फायनान्शियल स्ट्रगल सोसायटीमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मायग्रंट्स इन दिल्ली आणि मुंबई त्यांच्यामध्ये जो एक ओव्हरऑल लॅक ऑफ स्टेबल एम्प्लॉयमेंटमुळे बरेचसे त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होतात तेही आपण इथं ॲज अ एक्झाम्पल मेन्शन करू शकतो. सेकंड जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण पॉवर्टी कॉझिंग अनएम्प्लॉयमेंट. पहिला आपण डिस्कस काय केलं, अनएम्प्लॉयमेंट लिडिंग टू द पॉवर्टी. आता आपण बघतोय पॉवर्टी कॉझिंग अनएम्प्लॉयमेंट. आता ह्याच्यामध्ये बघाल तर ह्याच्यामध्ये लॅक ऑफ ॲक्सेस टू द क्वालिटी एज्युकेशन, वोकेशनल ट्रेनिंग आणि हे दोन्ही नसल्यामुळं पॉवर्टीमुळे ह्या दोन्हीचा पण ॲक्सेस नाही आहे आणि त्यामुळं नेसेसरी स्किल्स नाही आहेत टू गेट अ जॉब ऑर टू अर्न अ लिव्हिंग आणि त्याला एक चांगला जॉब नाही मिळू शकत आहे आणि तो चांगलं स्वतःचा म्हणजे काय त्याचं दैनंदिन म्हणजे खर्चासाठी लागणारे पैसेही तो कमवू शकत नाही आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा पॉवर्टीमुळंच एका अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीच्या जाळ्यात अडकतो आणि त्यामुळं तो गरीबच राहतो. आता याच्यामध्ये जर बघाल बिहार आणि उत्तर प्रदेश ज्या वेळेला आपण बघतो इथे एकदम लो लिटरसी रेट आहे. रिझल्ट आधी ह्याच्याच रिझल्टमुळे काय होतं, तिथे अनएम्प्लॉयमेंटसुद्धा आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळते. आपला अख्खा रुरल इंडिया जर आपण बघितला, पुअर फॅमिलीज ज्या आहेत, आता ह्या गरीब घरातील व्यक्ती ही जास्तीत जास्त एका ॲग्रिकल्चर सेटअपवरती डिपेंड करते आणि त्यांच्यामध्ये तेवढे चांगले स्किल्स नसतात. ॲग्रिकल्चरसुद्धा जुन्या पद्धतीनं केलं जातं आणि त्यामुळे ते त्याच्यातून बाहेर नाही पडू शकत. आता तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये तुम्ही सायक्लिक एम्प्लॉयमेंट, स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट असे एम्प्लॉयमेंटचे प्रकार ऐकलेच असतील. आपण त्याचंही याच्यामध्ये रिलेशन लिहिणार आहे. आता ज्यावेळेला आपण सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट म्हणतो म्हणजे काय,
जॉब लॉस हा होतो ड्यू टू इकॉनॉमिक डाऊनटर्न किंवा एखादं रेसेशन आल्यामुळं आणि इन्कम कमी होतं आणि त्यामुळं पॉवर्टी लेवल्स काय होतात, जास्ती होतात. आता याच्यामध्ये कोविड-19 लॉकडाऊनच्या इम्पॅक्टमुळं बऱ्याचदा बघाल तर 120 मिलियन इंडियन लॉस देअर जॉब्स आणि पुशिंग मिलियन्स अंडर द पॉवर्टी लाईनच्या खाली ते काय गेले, ढकलले गेले. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आपल्याला बघायला मिळते. आता या स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटमध्ये जेव्हा बघाल तर देर इज अ मिसमॅच बिटवीन जॉब मार्केटमध्ये काय गरज आहे आणि त्या वर्करचे कुठल्या स्किल्स आहेत ह्याच्यामध्ये एक मिसमॅच असते आणि त्यामुळे एक स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट क्रिएट झालेली असते. एक टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळं किंवा एका इकॉनॉमिक शिफ्टमुळं ही स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आपल्याला बघायला मिळते. तर ज्याला आपण बघतो ऑटोमेशन इन मॅन्युफॅक्चरिंग 2024मध्ये आलं तर मेनी ट्रॅडिशनल फॅक्टरी जॉब्स जे होते ते रिप्लेस झाले आणि त्यांची जागा रोबोट आणि AI घेतली आहे आणि त्यामुळं बरेचसे लो स्किल्ड वर्कर्स आहेत ते जॉबलेस झालेले आहेत. आता मूव्हिंग फॉरवर्ड जेव्हा आपण बघतोय फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, आता ही काय असते, टेम्पररी अनएम्प्लॉयमेंट असते ज्यावेळेला एखादी व्यक्ती जॉब स्विच करत असते आणि अशा अनएम्प्लॉयमेंटमध्ये असताना इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स इन इंडिया हे आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याचदा तुम्ही बघाल त्याच्यामध्ये बरीचशी स्ट्रगल आहे टू फाइंड एम्प्लॉयमेंट आफ्टर ग्रॅज्युएशन ड्यू टू द गॅप बिटवीन इंडस्ट्री नीड्स आणि व्हॉट दे हॅव. आणि अशा प्रकारची ही फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट जरी असली दोन जॉब्समधली सुद्धा तरी त्यातला जो काळ आहे तो वाढत चालला आहे. म्हणजे इनिशियली जर एखाद्याने पेपर टाकला, त्याने एखादा जॉब सोडला तर त्याला दुसरा जॉब पटकन मिळून जायचा, बट आता त्याच्यामधला गॅप वाढला आहे, तो लागणारा वेळ वाढला आहे आणि दॅट इज समथिंग विच म्हणजे ज्याच्यामुळे आजचा जो ज्याला जॉब मिळाली आहे तो पण स्ट्रेस्ड आहे, ज्याला जॉब नाही आहे तो पण स्ट्रेस्ड आहे, ज्याने अजून एंट्री नाही केले त्याच्याकडे तेवढे स्किल्स नाही आहेत, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये तेवढं वोकेशनल ट्रेनिंग नाही आहे, अजून NEP 2020 तेवढ्या चांगल्या पद्धतीनं लागू नाही झाली आहे. त्यामुळे बरेचसे गॅप्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये अंडर एम्प्लॉयमेंट ज्याला तुम्ही बघाल तर वर्कर्स आर एम्प्लॉईड इन जॉब्स दॅट डू नॉट युटिलाइज देअर स्किल्स आणि प्रोव्हाइड त्याच्यामध्ये वेजेस चांगले नाही मिळत. म्हणजेच काय, अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या जॉबमध्ये आहात बट तुमच्या स्किल एवढे तुम्हाला त्याच्यामध्ये वेजेस त्याचं वेतन नाही मिळत आहे किंवा तुमच्या स्किल्स तिथे तेवढ्या चांगल्या पद्धतीने युटिलाइज नाही होत आहेत. मग अशा वेळेला ॲग्रिकल्चरल वर्कफोर्स आहे इंडियामध्ये, गिग इकॉनॉमी जॉब्स आहेत जसं की झोमॅटो, स्विगी, ओला. मेनी हायली एज्युकेटेड इंडियन्स टुडे, म्हणजे बरेचसे उच्च शिक्षित लोकसुद्धा आज अशा जॉब्समध्ये आहेत कारण त्यांच्या जॉबच्या काय म्हणतात त्यांचे जे स्किल्स आहेत त्या स्किल्सला युटिलाइज करणारी जॉब इंडस्ट्रीज नाही आहेत. त्यामुळं बऱ्याचशा लोकांनी आता लो पेईंग जॉब्स अशा ओला उबरसारख्या म्हणजे ओला उबरसारख्या जॉब्समध्ये त्यांनी म्हणजे ॲज अ डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. अँड देर इज अ हिडन अनएम्प्लॉयमेंट ॲज वेल. तर पीपल अपियर एम्प्लॉईड बट कंट्रीब्यूट मिनिमली टू प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू सरप्लस लेबर. बऱ्याचदा तुम्ही बघाल तर पीपल ते दिसतात की त्यांना असं ते वाटतं की हां बाबा ह्याला तर जॉब आहे, बट त्यांच्यामध्ये तेवढी प्रोडक्टिव्हिटी नाही आहे, त्यांच्यामुळं होणारा त्या म्हणजे सरप्लस लेबर नाही आहे आणि ओव्हरऑल दिसते की इथे एम्प्लॉयमेंट आहे बट मेनी पीपल आर त्याच्यामध्ये काय अंडर पेड आहेत किंवा त्यांच्या स्किल्स तिथे युटिलाइज नाही होत आहे. तर ओव्हर स्टाफिंग इन द गव्हर्मेंट जॉब्स, मेनी रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्याच्यामध्ये काय म्हणतात ॲक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन असताना खूप लोकांना फक्त हायर करून ठेवलं आहे बट ॲक्च्युअल त्याच्यातून काही प्रोड्यूस होत नाही आहे. अशा प्रकारची एक हिडन काय म्हणतात अनएम्प्लॉयमेंट आपल्याला बघायला मिळते. आता पुढे जाऊन ज्याला आपण बघतोय त्याच्या याच्यामध्ये पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटमध्ये कशा प्रकारे इंडियाच्या संपूर्ण डेव्हलपमेंटवरती त्याचा परिणाम होतोय हेही आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जसं की बघाल लो इकॉनॉमिक ग्रोथ होते. आता इंडियाच्या डेव्हलपमेंटवरती होणारा परिणाम काय आहे, त्यामुळे एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल्स एका काय म्हणतात एकदम लोवर प्रोडक्टिव्हिटी असणाऱ्या एका जॉबमध्ये असतील तर त्यामुळं त्यांचं इकॉनॉमिक कंट्रीब्युशन काय आहे कमी होणार आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे एक स्लो GDP ग्रोथ आपल्याला रुरल इंडियामध्ये बघायला मिळते. तेवढंच नव्हे तर एक प्रेशर ऑन द गव्हर्मेंट रिसोर्सेस येतो. म्हणजे खूपच लोक ज्यावेळेला अनएम्प्लॉईड असतील तर त्या अनएम्प्लॉईड लोकांच्यामुळं किंवा बऱ्याचशा वेलफेअर स्कीम्स आणाव्या लागतात तर इट इज अ बर्डन ऑन गव्हर्मेंट. त्यामुळे डिपेंडन्स ऑन द गव्हर्मेंट वाढतो आणि वेलफेअर स्कीम्सवरचा डिपेंडन्स वाढतो आणि त्यामुळं गव्हर्मेंट रिसोर्सेस आर स्ट्रेस्ड इन सच कंडिशन्स. मग अशा वेळेला फार प्रॉब्लेम जो काय होतो की गव्हर्मेंटला स्कीम आणण्यासाठी सुद्धा तेवढा पैसा जो येतो टॅक्सेसमधून येतो आहे. बऱ्याचदा लोन घेऊन ह्या बऱ्याचशा स्कीम्स चालवल्या जातात त्यामुळे गव्हर्मेंट याच्यामध्ये जास्त स्ट्रेस असतो. तर आता याच्यामध्ये नरेगा जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण बघतो तर ओव्हरऑल इन्क्रीज
म्हणजे रिलायन्स ऑन दिस स्कीम इज देअर. म्हणजे 100 दिवसांचा जो रोजगार आहे त्याच्यावरचं लोकांचं डिपेंडन्स काय आहे, वाढत चाललेलं आहे. याच्यातून कुठलीही परमनंट एम्प्लॉयमेंट क्रिएट होत नाही, टेम्पररी एम्प्लॉयमेंट क्रिएट होते फॉर म्हणजे ह्या काय वेलफेअर स्कीममुळं. आणि दॅट इज नॉट बेनिफिशियल फॉर आर म्हणजे पॉवर्टी मधून बाहेर काढण्यासाठी लोकांना त्याचा जास्ती काही वापर होत नाही आहे. सोशल इनइक्वॅलिटी जी आहे त्याच्यावरती म्हणजे हाही एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर रिच जे लोक आहेत ते रिचर होत चालले आहेत, गरीबच राहत आहेत. आणि एक एज्युकेशनचा, हेल्थकेअरचा, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीचा लॅक आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे एक इन्कम गॅप इन द मेट्रोपॉलिटन सिटीज आपल्याला काय तर बघायला मिळतो आहे. एवढंच नव्हे तर हंगर आणि मालन्यूट्रिशन हे प्रॉब्लेमसुद्धा आज खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत. तर अनएम्प्लॉयमेंटमुळं काय होते, फूड इन्सिक्युरिटी क्रिएट होते. तेवढं जास्त अर्निंग नसल्यामुळं डे टू डे बेसिसवरती सुद्धा त्यांना गुजारा करणं अवघड होऊन जातं. त्यामुळे चिल्ड्रनचं हेल्थ, त्याच्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ दॅट पर्सन ॲज वेल हे आपल्याला बघायला मिळतात. तर मालन्यूट्रिशन इन द ट्रायबल एरियाज हा सर्वात मोठी समस्या आज मानली जाते. आणि हे मालन्यूट्रिशनचं प्रमाण हळूहळू करून जिथे पॉवर्टीचं प्रमाण जास्त दिसतं तिथं वाढताना दिसतं. तर अर्बन मायग्रेशन आणि त्यामुळे स्लम क्रिएशन. तुम्हाला मी नेहमी सांगते, प्रत्येक वेळेला अनएम्प्लॉईड जो वर्कफोर्स आहे तो काय करतो, अर्बन एरियाकडे शिफ्ट होतो. आणि त्यामुळे काय होतं, त्या पुअर लोकांना तिथेसुद्धा तेवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळत नाहीत, कारण ते तेवढे स्किल्ड नसतात. आणि त्यामुळे काय आहे, अर्बन मायग्रेशन होतं. आणि अर्बन पुअर म्हणजे अर्बन पॉवर्टी हा एक वेगळा कन्सेप्ट आहे की अर्बन पुअर्सचं प्रमाण काय आहे, वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये धारावी स्लम इन मुंबई इज द बिगेस्ट, वन ऑफ द एशियाज लार्जेस्ट स्लम्स हाऊसिंग मिलियन्स ऑफ अनएम्प्लॉईड अँड अंडर एम्प्लॉईड मायग्रंट्स. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. मग आता याच्यासाठी सोल्युशन्स काय आहेत? मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, यू हॅव टू गिव्ह सम सोल्युशन ॲट द एंड. त्याच्यामध्ये बघाल तर स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे, वोकेशनल ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर यामुळं काय होईल, टेक्नॉलॉजिकली आणि प्रॅक्टिकल स्किल्स त्याच्यामध्ये वाढतील. स्किल इंडिया मिशन आहे त्याच्यासाठी, त्याच्याविषयी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम त्याच्यामध्ये झाला पाहिजे. त्यामध्ये गव्हर्मेंट इनिशिएटिव्ज आहेत ज्याच्यामध्ये जॉब अँड ह्याच्यामुळे काय इन्कम बूस्ट होईल. तर ह्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम तुम्ही उत्तर म्हणून लिहू शकता. त्याच्यानंतर आंत्रप्रेनरशिप आणि स्टार्टअप्स त्याच्यामध्ये वाढले पाहिजेत. त्यामुळं काय होईल, एक प्रकारे सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि न्यू बिझनेसेस काय होतील, क्रिएट होतील. ह्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्हचं तुम्ही उदाहरण लिहू शकता. इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आपल्याकडे वाढलं पाहिजे. तर त्यामुळं काय होईल, फार्म प्रोडक्टिव्हिटी वाढेल. नॉन फार्म एम्प्लॉयमेंट इन रुरल एरियाज आपण वाढवू शकू. तर याच्यामध्ये ई-नाम, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट, त्याच्यामुळं काय होईल, फार्मर्सना त्यांचं जे काही बनवलेलं त्यांनी प्रॉडक्ट आहे ते डिरेक्टली सेल किंवा जे काही त्यांनी पिकवलेलं प्रोडक्ट आहे ते डिरेक्टली ते सेल करू शकतील. नॉट जस्ट दॅट, बूस्टिंग MSMEज, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, तर तेही त्याच्यामध्ये स्ट्रेंथन केले गेले पाहिजेत. त्यामुळे काय होईल, तर मुद्रा लोन स्कीम्स सारख्या स्कीम्सचा फायदा घेऊन ह्या मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस मोठ्या प्रमाणात काय करतील, तर एम्प्लॉयमेंट जनरेशन करतील. आणि त्यामुळं लोकांना पॉवर्टीमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा काय होईल, मदत होईल. अशा प्रकारे हे कम्प्लिटली इंटरकनेक्टेड फेनॉमेनल्स आहेत. आणि ह्या दोन्हींचं स्वतःच एकमेकाशी एक काय म्हणतात की एक रिलेशन आहे. आणि ह्या म्हणजे तुम्हाला जर अनएम्प्लॉयमेंटवरती काम करायचं तर लोकांना पॉवर्टीतून बाहेर काढून त्यांना स्किल्स दिले पाहिजेत, राईट. त्यांना पॉवर्टीतून बाहेर काढायचं तर त्यांना स्किल्स द्या, एज्युकेशन द्या आणि एम्प्लॉयमेंट द्या. एम्प्लॉयमेंट मिळेल तरच ती व्यक्ती काय करू शकेल, चांगलं काम, चांगला रोजगार मिळवू शकेल. आणि तो रोजगार मिळाला तर आपोआपच ती पॉवर्टीच्या बाहेर येईल. आणि जर ती अनएम्प्लॉईड राहिली तर ती पॉवर्टीमध्येच राहणार. तर हे रिलेशन आपल्याला मेन्शन करता आलं पाहिजे. टुवर्ड्स द कन्क्ल्युजन तुम्हाला त्याच्यामध्ये एक सोल्युशन देता यायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, इंडियन सोसायटीची उत्तरं लिहिताना तुम्हाला सुरुवात तो नेमका कुठल्या कशाबद्दल आपण लिहितो त्याचं एक चांगलं इंट्रोडक्शन लिहा. त्यानंतर तुम्हाला त्याचे अस्पेक्ट्स सांगता आले पाहिजेत. आणि शेवटी तुम्हाला एक सोल्युशन देता आलं पाहिजे. आणि ते सोल्युशन दिल्यानंतर तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह दिसतो
आयोगाला हेच अपेक्षित आहे की तुम्ही प्रॉब्लेम सांगाच, बट त्याबरोबर तुम्ही सोल्युशन्सही द्या आणि तेव्हाच तुमची उत्तरं चांगली उत्तरं होणार आहेत. आणि आय होप तुम्हाला अंडरस्टँडिंग आली आहे की कशाप्रकारे आपण आन्सर्स लिहिणार आहोत किंवा ह्यापुढेही आपण लिहिली पाहिजेत. तर ह्या पॉईंटवरती आपण थांबूया. आणि मी जसं तुम्हाला पहिल्या सेशनमध्येच सांगितलं होतं, माइंड मॅप्स बनवा. आता ही PPTची PDF ही तुम्हाला शेअर केली जाईल. ह्याच्यातूनही तुम्ही स्वतःचं एक माइंड मॅप बनवा. एका पेजवरती असा एक माइंड मॅप बनवून ठेवला की तुम्हाला परीक्षेच्या वेळेला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आणि जसं नेहमी सांगते, कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. उत्तरं लिहा. लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला किती लिहिता येतं आहे. आणि फक्त अभ्यास पूर्ण करण्याच्या मागं नका लागू. कितीही तुमचं वाचून झालं असेल, भले तुम्ही वाचलंही नसेल तरीसुद्धा लिहून बघा, कारण लिहून बघितल्यावरतीच तुम्हाला कळणार आहे तुम्हाला किती येतं आहे आणि किती नाही येतं आहे. तर ह्या पॉईंटवरती आपण थांबतोय. अभ्यास करत राहा. भेटू पुढच्या सेशनमध्ये. बाय गाईज.